हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत. आपल्याकडे जर चपाती शिल्लक राहिली तर त्याच्यापासून आपण टेस्टी पदार्थ कसा करायचा आणि ती चपाती उपयोगाला कशी आणायची हे आपण बघूया. आणि इथे राहिलेल्या चपातीचे अनेक प्रकार असतील, त्यातला हा एक प्रकार आहे जो अंड्यासोबत होणार आहे. तर तुम्ही पराठा तर खाल्ला असेल अंड्याचा, तर आज म्हटलं की काय करावं, एकटीच होते, प्रश्न पडला होता. तर बघितलं तर 2 पोळ्या शिल्लक होत्या रात्रीच्या. तर म्हटलं चला 2 चपाती आहे तर त्याच्यापासून तुम्हाला काहीतरी बनवून दाखवावं, म्हणून मग याचा उपयोग करायचं मी ठरवलं. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी बाऊल घेतला आहे आणि बाऊलमध्ये मी 1 कांदा घेतला आहे कापून, बारीक चिरलेला आहे कांदा. त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घातली आणि 1 चमचा मी लाल तिखट घातले. छोटा चमचा आहे, तुम्हाला जास्त कमी हवे असेल किंवा हिरवी मिरची हवी असेल तशी घाला. चवीप्रमाणे मीठ घातले मी आणि कोथिंबीरही घातली. फ्रेश कोथिंबीरीने रंगही छान येतो आणि चवही छान लागते. आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे, कारण अंडं हे आपण नंतर घालणार आहोत. कारण आधीच जर आपण अंडं घातलं ना तर तो जो मसाला आहे ना तो चांगला मिक्स होत नाही. म्हणून नेहमी असं करायचं. ही टीप आहे, ती तुम्ही वापरून बघा. ऑमलेट अगदी छान होईल आणि सगळीकडे मसाला पसरला जाईल, कांदा पसरला जाईल. तर हे सगळं मिक्स केलं आहे. इथे मी 2 अंडी घेते आहे. 2 अंडी मी फोडून घेते आहे. 2 किंवा 3 तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जेवढे करायचे असतील तेवढे. तर इथे मी 2 अंडी फोडून घेतलेली आहेत आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, आता तुम्हीच बघाल हा सगळा जो मसाला आहे तो अंड्यामध्ये किती मिक्स झाला आहे. विस्करची सुद्धा गरज पडलेली नाही आहे. मी चमच्यानेच इथे मिक्स करून घेतलं आहे आणि खूप छान मिक्स झालेलं आहे बघा. तर ही टीप नक्की फॉलो करा. इथं मी फ्राय पॅन घेतला आहे, पॅन गरम केला आहे गॅसवर. 1-2-3 चमचे तेल घेतलं आहे. तेल मी पसरून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपण हे जे अंड्याचं मिश्रण केलेलं आहे ते आपण अर्धं ह्याच्यावर घालूया फ्राय पॅनवर आणि हे पसरून घेऊया. असं हे पसरून झालं की त्याच्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्या. त्याच्यानंतर आपण जी चपाती राहिलेली आहे ती याच्यामध्ये आपण थोडीशी दाबून घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण मिश्रण याला चिटकून राहील. तर हे घातल्यानंतर आपण 1-2 मिनिटांनी परत वरचं राहिलेलं सगळं जे मिश्रण आहे ते याच्यावर आपण घालून देणार आहोत आणि हे सगळं पसरून घेणार आहोत. व्यवस्थित पसरून घेणार आहोत, कव्हर करणार आहोत पूर्ण चपाती आपण. हे बघा, हे मी असं हळूहळू चमच्याने पसरून घेतलेलं आहे. तर एक बाजू आपण छान आता भाजून घेतलेली आहे बघा, छान भाजलेली आहे. तर आपण आता हे पलटून घेऊया. हे पलटून घेताना कधी थोडंफार इकडे तिकडे जाऊ शकतं तुमचं मिश्रण, तर काही नाही, ते परत एकत्र होतं. तर हे बघा, इथे छान फुललेला आहे आपला पराठा आणि खूप मस्त असा झालेला आहे. एकदम टेस्टी, यमी आणि छान खरपूस भाजला गेला आहे बघा. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि ही आवडली तर मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर मी ह्याचे असे 4 भाग करून घेते आहे, म्हणजे खायला सोपं जातं आपल्याला. तर इथे 4 भाग केले तर अगदी पिझ्झासारखे झाले. हे बघा किती छान झालं आहे, त्याचं व्यवस्थित झालेलं आहे. मध्ये चपाती राहिलेली आहे, पोळी आणि दोन्ही बाजूला अंड, असा पराठा मी केलेला आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला आवडेल. आणि राहिलेल्या चपातीपासून आपण असे पदार्थ बनवले तर आपली राहिलेली गोष्टही वापरात येईल. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तर तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.